नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण बीएससी अंतर्गत येणारा बीएससी इन व्हिज्युअल कम्युनिकेशन या कोर्स बद्दल पाहणार आहोत। हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, तुम्हाला या डिग्रीचा उपयोग कुठे होऊ शकतो, कोणी हा कोर्स चूज करायला पाहिजे, याचा सिलेबस काय, सर्व गोष्टींची चर्चा किंवा जी माहिती आहे ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल। हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा। सो लेट्स बिगिन। तर सर्वप्रथम पाहूया की हा व्हिज्युअल कम्युनिकेशन कोर्स नेमका आहे काय। तर बघा, ज्यावेळेस तुम्ही याच्यासाठी ऍडमिशन घेता किंवा ज्या वेळेस तुम्ही याचा अभ्यासक्रमाकडे पाहता, याच्यामध्ये ज्याही गोष्टी शिकवल्या जातात त्या ॲज अ व्हिज्युअल फॉर्म मध्ये शिकवल्या जातात। याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टींचा समावेश होतो, जसं ह्युमन कम्युनिकेशन किंवा त्याचबरोबर ग्राफिक डिझायनिंग। ज्याही इन्फॉर्मेशन व्हिज्युअल फॉर्मॅटमध्ये दाखवता येते, या सर्व गोष्टी किंवा व्हिज्युअल फॉर्मॅटमध्ये शिकवली जाते, या गोष्टींचा जो सखोल अभ्यास आहे तो तुम्हाला या कोर्समध्ये जो आहे तो शिकवला जातो। या कोर्सचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला मिळतो। हा कोर्स फुल टाइम कोर्स आहे, जेणेकरून तुम्हाला कॉलेजमध्ये ऍक्च्युअल प्रेझेंट राहून किंवा फिजिकली जाऊन हा कोर्स जो आहे तो 3 वर्षात कंप्लीट करावा लागतो। आता पाहूया की या कोर्ससाठी शैक्षणिक पात्रता काय लागते। तर बघा, हा एक अंडर ग्रॅज्युएट म्हणजे डिग्री स्तरावरील कोर्स आहे, जो बीएससी अंतर्गत येतो। आणि डिग्रीचा कोर्स करण्यासाठी तुमचं मिनिमम 12th किंवा इक्विलंट एज्युकेशन पास असणं गरजेचं आहे। जर तुम्ही या रिलेटेड डिप्लोमा केलेला असेल तर तुम्ही यासाठी जे आहे सेकंड इयर मध्ये ऍडमिशन घेऊ शकता, किंवा डायरेक्टली तुम्ही डिग्रीसाठी ऍडमिशन घेऊ शकता फ्रॉम द फर्स्ट इयर। सिंपल 12वी मध्ये तुम्हाला मिनिमम 50% मार्क्स असणे गरजेचे आहे। ऍग्रीगेट 50% मार्क्स आहेत। तुम्ही कोणत्याही रिकॉग्नाइज्ड बोर्ड मधून जी तुमची 12वी आहे ती कंप्लीट केलेली पाहिजे। एवढंच याचं जे आहे शैक्षणिक जो आहे पात्रता याच्यामध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, आता आपण याची ऍडमिशन प्रोसेस पाहणार आहोत की याची ऍडमिशन प्रोसेस कशा प्रकारे केली जाते। तर बघा, ज्यावेळेसही तुमची 12वी कंप्लीट होते आणि जर तुम्हाला हा कोर्स चूज करायचा असेल तर सर्वप्रथम जे कोणती युनिव्हर्सिटी किंवा कोणते कॉलेज हा कोर्स ऑफर करत आहेत, असे जे कॉलेज आहेत त्याची लिस्ट तुम्ही बनवली पाहिजे। आता ती कॉलेज कोणकोणते आहेत ते आपण पुढे पाहणार आहेत किंवा मी तुम्हाला सांगणारच आहे। त्यापैकी तुम्ही कॉलेज जे आहे ते पाहू शकता किंवा स्वतःचे रिसर्च सुद्धा करू शकता। ज्यावेळेस तुम्ही कॉलेज सिलेक्ट कराल, दरवर्षी याचे ऍडमिशन जे आहे ते स्टार्ट होतात। आता हे कसे जाणून घ्यायचं, तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा जे आहे अपडेटेड राहू शकता। सिंपल डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्रामची सुद्धा लिंक आहे, तिथे आम्हाला फॉलो करून किंवा आमच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये राहून। आता ज्यावेळेस याचे ऍडमिशन स्टार्ट होतात तिथे 2 पद्धती तुम्हाला पाहायला भेटतात। एक असतं मेरिट बेस्ड ऍडमिशन, दुसरं असतं एंट्रन्स एक्झाम बेस्ड ऍडमिशन। हे दोन्ही ज्या पद्धती आहेत त्या ऑनलाईन ॲज वेल एज ऑफलाईन पद्धतीने चालतात। जे मेरिट बेस्ड ऍडमिशन आहे तिथे सिंपल तुम्ही कॉलेजमध्ये फिजिकली जाऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने ऍडमिशन करू शकता, तुमचे 12वीचे मार्क यूज करून। म्हणजे 12वी मध्ये तुम्हाला जेवढी जास्त चांगली टक्केवारी पडलेली असेल त्याचा वापर करून तुम्ही एक चांगलं कॉलेज सुद्धा मिळवू शकता। कॅप राऊंड सिस्टम असते किंवा डायरेक्टली लिस्ट लागू शकते। दुसरं आहे एंट्रन्स एक्झाम बेस्ड। एंट्रन्स एक्झाम मध्ये काय आहे, तर ज्यावेळेस तुम्ही कॉलेज चूज करता तिथे सर्वप्रथम तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की त्या कॉलेजमध्ये एंट्रन्स एक्झाम घेतली जाते का फॉर दिस कोर्स। ज्यावेळेस तिथे एंट्रन्स एक्झाम असते हे कन्फर्म होतं, तर तुम्हाला त्यासाठी प्रिपरेशन करावं लागतं। तुम्ही 11वी 12वी मध्ये जो अभ्यासलेला आहे त्या बेसिसवरच तुमची एंट्रन्स एक्झाम जी आहे ती घेतली जाते। काही ठिकाणी तुमचे नीटचे मार्क पाहिले जाऊ शकतात, काही ठिकाणी सीईटीचे मार्क्स पाहिले जाऊ शकतात, पण हे खूप कमी कॉलेज आहेत सध्या या कोर्ससाठी। सिंपल ते एंट्रन्स एक्झाम तुम्हाला द्यावी लागते। एंट्रन्स एक्झाम पास केल्यानंतर तुम्हाला त्याचे मार्क जे आहेत त्यानुसार तुम्ही मेरिट मध्ये येतात। मेरिट मध्ये आलात तर तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जातं आणि त्यानंतर तुम्ही सीट क्लेम करू शकतात। जे मेरिट बेस आहे आणि जे एंट्रन्स एक्झाम बेस आहे याच्यामध्ये सिंपल एवढंच आहे की एकामध्ये तुम्हाला परीक्षा पाहायला मिळते। ज्यावेळेस तुम्ही दोन्ही फेज कंप्लीट कराल, दोन्हीपैकी एक कोणतीही, त्यावेळेस तुम्ही सिंपल फी भरून, जे ही कॉलेजची फी आहे ती फी भरून तुम्ही इझिली याच्यासाठी ऍडमिशन जे आहे ते मिळवू शकता। आता पाहूया की याचा कालावधी बद्दल सविस्तर काय आपल्याला पाहायला मिळतं। तर याचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला मिळतो। हा एक फुल टाइम कोर्स आहे। तुम्हाला कॉलेजमध्ये स्वतः जाऊन तुमची प्रेझेंटी कंप्लीट असून तुम्हाला हा कोर्स कंप्लीट करावा लागतो। इम्पॉर्टंट आहे। त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर पाहायला भेटतात। मॅक्झिमम एक सेमिस्टर जे आहे ते 6 महिन्यात कंप्लीट होतं। याचा अर्थ असा की एका वर्षामध्ये तुम्हाला 2 सेमिस्टर पाहायला भेटतात। आता यामध्ये जे आहे प्रॅक्टिकल्स असतात, थेअरी असतात, वायवा असतो, त्याचबरोबर तुमच्या एक्झाम्स असतात,
त्या एक्झाम तुम्हाला पास आउट करावं लागतात. 3 वर्षानंतर तुम्हाला हे डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते. आता त्याच्यामध्ये कोणकोणते सिलेबस शिकवला जातो ते आपण पुढे पाहणार आहोत. पण ज्यावेळेस तुम्हाला हे डिग्रीचे सर्टिफिकेट 3 वर्षानंतर मिळते, त्यानंतर तुम्ही हे सर्टिफिकेट हायर एज्युकेशनला जाण्यासाठी म्हणजे पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी यूज करू शकता, किंवा गव्हर्नमेंट एक्झाम ज्या असतात त्याला अपेअर होण्यासाठी, किंवा कुठेही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवण्यासाठी याचा इझिली वापर करू शकता. तर मित्रांनो, आता आपण याच्या कॉलेजेस बद्दल शॉर्ट मध्ये पाहणार आहोत. तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला काही कॉलेजेस पाहायला मिळतात जिथे हा कोर्स ऑफर केला जातो, जसं डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ डिझाईन किंवा जे सिम्बायोसिस कॉलेज ऑफ डिझाईन आहे इथे. त्याचबरोबर मुंबईमध्ये मुंबई युनिव्हर्सिटी सुद्धा आहे, तिथे हा कोर्स प्रोव्हाइड केला जातो. जेही कॉलेजेसची लिस्ट आहे तुम्हाला मी डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही जे आहे यासाठी जे कॉलेज आहे ते चूज करू शकता. ॲज वेल एज महाराष्ट्राच्या बाहेर जर तुम्हाला करायचं असेल तर कोयंबतूर पण कॉलेज आहे, तिथे सुद्धा डिझाईनचं कॉलेज आहे, बीएससीचं कॉलेज आहे, तिथे सुद्धा तुम्ही हा कोर्स इझिली करू शकता. तर त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आता यांची फीस काय ॲव्हरेज पडते, तर याची फी जी आहे ती तुम्हाला कॉलेज टू कॉलेज डिफर होते, वेगवेगळी असते. महाराष्ट्रामध्ये कोर्स कराल तर कॉलेजची ॲव्हरेज फी 40,000 ते 1,00,000 रुपयांपर्यंत तुम्हाला पाहायला मिळते ॲव्हरेजली पर इयर. तुम्हाला 3 वर्षामध्ये याचा खर्च 3 ते 4 लाख रुपये येऊ शकतो. पण हे कॉलेज चेक करायच्या म्हणजे कॉलेज चूज करायच्या आधीच तुम्हाला चेक करायचं आहे. हे कुठे करायचं, तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही सर्व कॉलेजेस याचे रीड करू शकता. तर मित्रांनो, आता आपण याच्या सिलेबस बद्दल डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत की 3 वर्षामध्ये कोणत्या प्रकारचे विषय तुम्हाला याच्यामध्ये अभ्यासायला मिळतात किंवा पाहायला मिळतात. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला ह्युमन कनेक्शन, व्हिज्युअल लिटरसी, ड्रॉइंग, आर्ट अँड एस्थेटिक्स, एलिमेंट्स ऑफ फिल्म, फिल्म ॲप्रिसिएशन, ॲडव्हर्टायझिंग बेसिक्स, ग्राफिक डिझाईन, फोटोग्राफी, व्हिज्युअल ॲनालिसिस, इंटर्नशिप्स, प्रोफेशनल फोटोग्राफी, कॉपी रायटिंग, टेलिव्हिजन प्रोडक्शन, त्याचबरोबर कॉन्फरन्सिव्स, डेव्हलपमेंट कम्युनिकेशन, अशा प्रकारचे सब्जेक्ट पाहायला मिळतात. आता जे इथं मी सब्जेक्ट सांगितलेले आहेत ते ओनली 30 to 40% आहेत. जर तुम्हाला पूर्ण सिलेबस रीड करायचा असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही पूर्ण सिलेबस पाहू शकता. जर या सिलेबसवर आपण फोकस केलं तर याच्यामध्ये पूर्णपणे ह्युमन डेव्हलपमेंट किंवा जे व्हिज्युअलायझेशन आहे, ज्याही गोष्टी व्हिज्युअलाइज पद्धतीने शिकवल्या जातात, या सर्व सब्जेक्टचा याच्यामध्ये जो आहे तो इन्क्लूड तुम्हाला पाहायला मिळतो किंवा समावेश पाहायला मिळतो. यानुसार तुम्हाला 3 वर्षामध्ये हा सर्व जो अभ्यासक्रम आहे तो पाहायला मिळतो. पण याचा पूर्ण सिलेबस जर तुम्हाला सेमिस्टर वाईज जर रीड करायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, चेकआउट करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी काय. तर पुढील संधी ज्या आहेत त्या 3 प्रकारच्या तुम्हाला पाहायला मिळतात. सर्वप्रथम जी संधी असते ती आहे तुम्हाला हायर एज्युकेशन. तर तुम्ही पुढे बीएससी नंतर एमएससी करू शकता, पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता, पुढे तुम्ही पीएचडी किंवा मास्टर्स सुद्धा करू शकता. पण हे सर्वपणे तुमच्या निर्णयावर आणि तुमच्या पॅरेंटच्या कन्सेंटवर जे आहे ते डिपेंड आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्याचा किती वेळ अजून शिक्षणासाठी द्यायचा आहे. त्याचबरोबर दुसरा ऑप्शन आहे गव्हर्नमेंट जॉबचं प्रिपरेशन. बघा, ज्यावेळेस तुम्ही ही डिग्री कंप्लीट करता तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबचं प्रिपरेशन करता येतं, कारण बरेच असे जे सेक्टर्स आहेत गव्हर्नमेंटचे तिथं फक्त एक्झामसाठी अपेअर होण्यासाठी किंवा त्याची एलिजिबिलिटी जी असते ती डिग्रीची असते. तर तुम्ही गव्हर्नमेंट जॉबचे प्रिपरेशन करू शकता आणि तुम्ही त्याचा अभ्यास करून एक डिसेंट गव्हर्नमेंट जॉब मिळवू शकता. पण मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे हे एवढं सोपं नाहीये. याचा अभ्यास करणं तेवढंच महत्वाचं आहे. तुम्हाला अभ्यासाची आवड किंवा तुम्ही या फ्लो मध्ये आहात का अभ्यासाच्या, किंवा तुम्हाला खरंच गव्हर्नमेंट जॉब मिळवायचा आहे का, हे तुम्ही स्वतःला विचारायचं आहे आणि त्यानुसार या गोष्टीचा तुम्ही निर्णय घेऊ शकता. तिसरं ऑप्शन आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवणं. आता कुठे जॉब मिळला जातो किंवा कोणत्या प्रकारचा जॉब आहे, तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता यामध्ये ज्या जॉब्स आहेत जसं की ग्राफिक आर्टिस्ट, डेस्कटॉप पब्लिशर, कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युशन, डिजिटल फोटोग्राफर, वेब डिझायनर, इन्स्ट्रक्शनल डिझायनर, ॲनिमेटर, कार्टुनिस्ट, प्रोडक्शन असिस्टंट, ॲड फोटोग्राफर, इव्हेंट मॅनेजर आणि खूप साऱ्या अशा जॉब्स आहेत ज्या तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये पाहायला मिळतात. हे जे सेक्टर आहे ते खूप लीडिंग आहे. संधी जर पाहायला गेल्या तर तुम्हाला फिल्मग्राफी जे बॉलिवूड आहे किंवा साऊथ इंडस्ट्री आहे जिथं मूवीज तयार होतात, किंवा जे अॅनिमेचं सेक्टर आहे जिथं कार्टून बनले जातात, जिथं सध्या अॅनिमेचं खूप क्रेज आहे सध्याच्या जेनझी मध्ये, तर तुम्ही तिथे जॉब मिळू शकता. एक अॅनिमेशन क्रिएशन बनवू शकता, ग्राफिक डिझायनिंग किंवा डेस्कटॉप मॅनेजर, एक्झिक्युशनर वगैरे बनवू शकता. तुम्हाला सर्व जे जॉब असतात ते त्या सेक्टरमध्ये पाहायला मिळतात. लीडिंग आहे आणि हाय पेइंग सुद्धा जॉब आहे. तिथे जे जॉब असतो ते लाखोमध्ये मिळला जातो आणि तुमच्याकडे स्किल्स जर असून चांगले असतील, तुम्ही जर चांगलं जर प्रोजेक्ट एक्झिक्यूट करत असाल, तुमचा एक्सपिरियन्स चांगला असेल, तर हे जे पॅकेज असतं ते वाढत जातं. याचं पॅकेज तुम्हाला 8 लाख टू 10 लाख 15 लाख सुद्धा पाहायला
मिळू शकतं. तर संधी पाहिल्या तर तुम्हाला एज्युकेशन, हायर एज्युकेशन मध्ये, गव्हर्नमेंट नोकरीमध्ये किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये पाहायला मिळते. तर मित्रांनो, लास्ट बट नॉट लिस्ट आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर ग्राफिक डिझायनिंग किंवा त्याचबरोबर व्हिज्युअलायझेशन किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही हा कोर्स नक्की निवडला पाहिजे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे जॉब्स आहेत, जर तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल, समजा वाईल्ड लाईफ फोटोग्राफी तुम्हाला आवडत असेल तर तुम्हाला ती करायची असेल, तर यापैकी कोणतीही आवड असेल, जे सब्जेक्ट मी सांगितलं त्या सब्जेक्टमध्ये आवड असेल तर तुम्ही हा कोर्स इझिली चूज करू शकता. दुसरा, हा कोर्स कोणी निवडू नये. जर तुम्हाला आतापर्यंत सांगितलेल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाहीये किंवा ह्या गोष्टी समजत नाहीत तर बिलकुल या कोर्समध्ये येऊ नका. तुमचं बॅकग्राऊंड फोटोग्राफीचं असेल, घरी जर फोटोग्राफीचं दुकान असेल किंवा वाईल्ड लाईफ तुम्हाला आवडते, त्याचं फोटो कॅप्चर करणं, त्याच्या मेमरीज बनवणं तुम्हाला आवडत असेल, ॲज अ करिअर म्हणून तुम्हाला ते चूज करायचं असेल तर ह्या गोष्टी तुम्ही आधीच पाहिल्या पाहिजेत. मित्रांनो, या रिगार्डिंग जी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे ती मी डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिलेली आहे. तिथे क्लिक करून तुम्ही रीड करू शकता, कारण आपण पूर्णपणे या व्हिडिओमध्ये सर्व इन्फॉर्मेशन पाहू शकत नाही. त्याचबरोबर या रिगार्डिंग तुमचे काही प्रश्न असतील, तुम्हाला जर काही गायडन्स पाहिजे असेल तर सिंपल कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कॉमेंट करा. ॲज वेल ॲज इंस्टाग्रामवर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. इंस्टाग्रामची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. हा व्हिडिओ लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून इतर जी आमची प्लेलिस्ट आहे ती चेक करायला विसरू नका. तर मी मित्रांनो मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.